नमस्कार. दीपक शेडगे यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ तसेच सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने नुकताच 60वा आणि 61वा वरळी येथील डोम SVP स्टेडियममध्ये दिनांक 5 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:30 वाजता महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्रातील चित्रपट आणि रंगभूमी क्षेत्रातील कलावंत आणि अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. या चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळ्यातली ही काही रंगतदार क्षणचित्र आज आम्ही आपल्यासाठी सादर करीत आहोत. हे दोघेही उपस्थित आहेत. आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. आणि आता गौरव त्यांचा, ज्यांनी चित्रसृष्टीत पहिलं पाऊल टाकलं आणि सगळ्यांच्या नजरा आणि माना सुद्धा त्यांच्याचकडे वळल्या. तर जाहीर करूया कोण आहेत 60व्या वर्षातील उत्कृष्ट प्रथम पदार्पण पुरस्कार विजेते. हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते अमृता राव आणि पुरुषोत्तम बेर्डे यांना. मान्यवरांचं स्वागत. उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता एव्ही प्लीज. उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता कैलासवासी काशीनाथ घाणेकर पारितोषिक अंकुर राठी चित्रपट समायरा. रोनक लांडगे चित्रपट ग्लोबल आडगाव. जयदीप कोडोलीकर चित्रपट ह्या गोष्टीला नावच नाही. आणि विजेता उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता काशीनाथ घाणेकर पारितोषिक ₹50,000. जयदीप कडोलीकर चित्रपटाचं नाव आहे या गोष्टीला नावच नाही. पदार्पण अभिनेत्री कैलासवासी रंजना देशमुख पारितोषिक मृता दुर्गुळे चित्रपट अनन्या. सायली बांदकर चित्रपट गाव. मानसी भवाळकर चित्रपट सोयरी. आणि विजेती आहे चित्रपट अनन्या ऋता दुर्गुळे. पुढील पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता. माझ्या मते या पुरस्काराची ट्रॉफी छोटीशी जरी असली तरी तिचं वजन खूप जास्त आहे आणि ते वजन मोजायचं एकक किलो नाही तर ते एकक जबाबदारीचं आहे. जे उत्कृष्ट अभिनेता या पुरस्काराचं तेच उत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्काराचं सुद्धा. हा पुरस्कार जिंकणाऱ्या अभिनेत्रीला फक्त ही ट्रॉफी उचलायची नसते तर ती परंपरा आपल्या नावात जपत पुढे जायचं असतं. तर पाहूया कोण आहेत 60व्या वर्षीचे उत्कृष्ट अभिनेता आणि उत्कृष्ट अभिनेत्री. महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार वर्ष 60
उत्कृष्ट अभिनेता कैलासवासी शाहू मोडक पारितोषिक श्री शिवाजी गणेशन पुरस्कार प्रसाद भोग चित्रपट धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे वैभव तत्ववादी चित्रपट पॉंडिचेरी ललित प्रभाकर चित्रपट सनी आणि विजेता आहे या प्रसाद ओक धर्मवीर मुक्काम पोस्ट. या पुरस्कारानंतर 2036 सर्व पुरस्कार मिळवणारा हा अभिनेता ठरलेला आहे प्रसाद ओक. अभिनंदन. येस मंजू, आम्ही पाहतोय तुझ्याकडे. महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार उत्कृष्ट अभिनेत्री आहे एवी प्लीज. उत्कृष्ट अभिनेत्री कैलासवासी स्मिता पाटील पारितोषिक सई ताम्हणकर चित्रपट पॉंडिचेरी अमृता खानविलकर चित्रपट चंद्रमुखी सोनाली कुलकर्णी चित्रपट तमाशा लाईव्ह. आणि विजेती आहे विभागून आहे. पहिलं तुम्ही वाचा. अमृता अमृता खानविलकर चित्रपट चंद्रमुखी आणि दुसरं नाव आहे सई सई ताम्हणकर. ताम्हणकर चित्रपट पॉंडिचेरी. अभिनंदन सई. अमृताच्या वतीने मी पुरस्कार स्वीकारला. मान्यवरांचे आभार. विजेत्यांचं मनपूर्वक अभिनंदन. पुरस्कारांकडे प्रथम पदार्पण दिग्दर्शक आणि प्रथम पदार्पण निर्मिती. प्रथम पदार्पण दिग्दर्शक एव्ही प्लीज. दिग्दर्शक चित्रपट फोर ब्लाइंड मेन दिग्दर्शक अभिषेक मेरुकर चित्रपट गाव दिग्दर्शक अनुप जत्राटकर चित्रपट अनन्या दिग्दर्शक प्रताप फड. प्रथम पदार्पण दिग्दर्शक निर्मिती चित्रपट आतू निर्मिती संस्था झेनिथ फिल्म्स चित्रपट गुलदर निर्मिती संस्था आयडियल व्हेंचर चित्रपट ह्या गोष्टीला नावच नाही निर्मिती संस्था बायोस मेडिलिक्स. आधी आपण दिग्दर्शकाचा पुरस्कार देणार आहोत आणि तो देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते आहे माननीय आशुतोष गोवारीकर आणि माननीय जब्बार पटेल यांना. मान्यवरांचं स्वागत. आणि विजेता आहे प्रथम पदार्पण दिग्दर्शक विजेता आहे प्रथम पदार्पण चित्रपट दिग्दर्शक प्रताप फड. अनन्या. प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती ज्याची एव्ही आपण पाहिली. विजेते आहेत विजेते आहेत झेनिथ फिल्म्स चित्रपट आतूर मनापासून अभिनंदन. आता पाहूया 60व्या वर्षातील अंतिम फेरीतील 10 चित्रपट दिग्दर्शकांची नामांकनं. एव्ही प्लीज. अंतिम फेरीतील दिग्दर्शक प्रताप फड चित्रपट अनन्या सचिन कुंडलकर चित्रपट पॉंडिचेरी हेमंत ढोमे चित्रपट सनी प्रवीण तरडे चित्रपट
धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे. अभिषेक मेरुकर चित्रपट फोर ब्लाइंड मॅन. ऋषी देशपांडे चित्रपट समायरा. अनुप जत्राटकर चित्रपट गा. संदीप सावंत चित्रपट ह्या गोष्टीला नावच नाही. अनिल कुमार साळवे चित्रपट ग्लोबल आडगाव. अभिजित शिरीष देशपांडे चित्रपट हर हर महादेव. आणि विजेता आहे समायरा ऋषी देशपांडे. अभिनंदन ऋषी. अभिनंदन. चित्रपट हा समाजाचा आरसा आहे. चित्रपट म्हणजे फक्त मनोरंजन नाही, तर त्याबरोबर प्रेक्षकांच्या डोळ्यात घातलेलं अंजन सुद्धा आहे. काही दिग्दर्शक मोठ्या धाडसानं एखादा सामाजिक प्रश्न आपल्या चित्रपटाच्या मार्फत ऐरणीवर आणतात. अशा दिग्दर्शकाचा गुणगौरव व्हायलाच हवा म्हणून हा विशेष पुरस्कार दिला जातो. दत्ता धर्माधिकारी सामाजिक प्रश्न हाताळणारा उत्कृष्ट दिग्दर्शक. त्याची एव्ही प्लीज. 60वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार 2022. अंतिम फेरीतील चित्रपट अनन्या. पॉंडिचेरी. सनी. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे. फोर ब्लाइंड मॅन. समायरा. गा. ह्या गोष्टीला नावच नाही. ग्लोबल आडगाव. हर हर महादेव. आणि विजेता आहे चित्रपती कैलासवासी व्ही शांताराम सामाजिक प्रश्न हाताळणारा चित्रपट. विजेते आहेत समायरा. 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 आजच्या या पुरस्कार सोहळ्याला माननीय किरणजी शांताराम सुद्धा उपस्थित आहेत. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागातर्फे किरणजींचं मनपूर्वक स्वागत आणि आभार. शांताराम सामाजिक प्रश्न हाताळणारा चित्रपट निर्मिती करणारी संस्था आहे. एव्ही प्लीज. अनंत मानेजी ग्रामीण प्रश्न हाताळणारा चित्रपट दिग्दर्शक विजेते आहेत. गाभ. अनुप जत्राटकर. अभिनंदन. महाराष्ट्र शासनाने 2003 पासून आणखी 2 पुरस्कार जाहीर केले. अनंत माने ग्रामीण प्रश्न हाताळणारे दिग्दर्शक आणि दादा कोंडके ग्रामीण प्रश्न हाताळणारी निर्मिती संस्था. तर अनंत माने ग्रामीण प्रश्न हाताळणारा दिग्दर्शक आहे. विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. आणि आता वळूया 61व्या वर्षातल्या पुरस्कारांकडे. सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण पुरस्कार. आणि हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावरती आमंत्रित करतो किरणजी शांताराम आणि सिद्धार्थ जाधव यांना. दीपक जोईन हिरा. मनापासून अभिनंदन. उत्कृष्ट प्रथम
अंजना देशमुख प्रथम पदार्पण अवॉर्ड विभागून आहे. श्रद्धा खानोलकर चित्रपट भैरा आणि गौरी देशपांडे श्यामची आई. हे गौरी मनापासून अभिनंदन. आता पाहूया कोण आहेत 61व्या वर्षीचे उत्कृष्ट अभिनेता आणि उत्कृष्ट अभिनेत्री. महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता एव्ही प्लीज. उत्कृष्ट अभिनेता कैलासवासी शाहू मोडक पारितोषिक श्री शिवाजी गणेशन पुरस्कार. श्रीधर वत्सल चित्रपट शॉर्ट अँड स्वीट. अमेय वार चित्रपट जग्गू आणि ज्युलियट. सिद्धार्थ जाधव चित्रपट 1000 वेळा सोने पाहिलेला माणूस. अरे हे खूप मस्त आहे. पेपर माझ्या हातात आहे, फुटणार लगेच. पण एक आपण एक दोन तीन अमेय वार जग्गू आणि ज्युलियट. मनापासून अभिनंदन. अमेय नाही आहे इथे, तो बालीला सुट्ट्या एन्जॉय करतोय, तर देवा त्यांच्या बाजूने स्वीकारतात. थँक्यू सर. महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार उत्कृष्ट अभिनेत्री एव्ही प्लीज. उत्कृष्ट अभिनेत्री कैलासवासी स्मिता पाटील पारितोषिक. किरण खोजे चित्रपट 13. वैदेही परशुरामी चित्रपट जग्गू आणि ज्युलियट. रिंकू राजगुरू चित्रपट आशा. आणि विजेती आहे उत्कृष्ट अभिनेत्री कैलासवासी स्मिता पाटील पारितोषिक विजेती आहे रिंकू राजगुरू चित्रपट आशा. अभिनंदन रिंकू. आणि आता बोलूया 61व्या वर्षातील पुढील विभागातील पुरस्कारांकडे. प्रथम पदार्पण चित्रपट दिग्दर्शक आणि प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती. तर आणि विजेते आहेत चित्रपट जिप्सी बोलपट निर्मिती. कबीरला पण नॅशनल मिळालं तर जोरदार टाळ्या कबीरसाठी होऊन जाऊ दे. जिमी बाजूला करा प्लीज. जिमी मध्ये स्क्रीनच्या प्लीज. थँक्यू. अंतिम फेरीतील 10 चित्रपट दिग्दर्शकांची नामांकन एव्ही प्लीज. दीपक पाटील चित्रपट आशा. मनापासून अभिनंदन.
माननीय आमदार भाई जगताप सोहळ्यासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आणि स्वागत. आणि 61व्या वर्षातील दत्ता धर्माधिकारी सामाजिक प्रश्न हाताळणारा दिग्दर्शक आहे. तर ही होती काही क्षणचित्रे या चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यातील. आणखी काही क्षणचित्रे आम्ही आपल्याला या पुढील भागात दाखवणार आहोत. आमचं यूट्यूब चॅनल आपण अत्यंत आवडीने पाहता, वेळोवेळी आपल्या प्रतिक्रिया देता, आपल्या प्रतिक्रिया आम्हाला पोहोचतात. आम्हाला आनंद वाटतो आपल्या प्रतिक्रिया ऐकून पाहून. अशाच प्रतिक्रिया पाठवत राहा आणि आमच्या यूट्यूब चॅनलवरील आपला लोभ असाच वाढता राहू द्या. आमचं चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि आपल्या अमूल्य प्रतिक्रिया अशाच पाठवत राहा. आमच्यावरील प्रेम असंच वाढवत राहा. तेव्हा पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.